पण प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला आणि तो काळ सगळा भारावलेला होता। व्यंगचित्र ही बघता बघता मी लहानाचा मोठा झालो। काय योगायोग आहे मला कळत नाही। मार्मिकचा आणि माझा जन्म एका सालातला 1960। तो आज मी मार्मिकचा संपादक झालो, सामनाचा संपादक झालो। शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटला। कदाचित चंदूमामा तेव्हा हजर असणार। आणि त्या नारळातून जे काही शिंतोडे उडाले, मी अनेकदा सांगितलं, मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो। हा सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय। मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो, पण आपण सगळेजण आहात त्याच्यामुळे मला मी काय करतो याची पर्वा नाहीये। तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देताय म्हटल्यानंतर मी शत्रूची पर्वा का करू? मी कशाला पर्वा करू? तर सुरुवात ही मार्मिकची अशी झाली आणि मग नंतर एक एक गोष्टी समोर यायला लागल्या। एक एक कंपन्यांमधल्या कामगारांच्या याद्या यायला लागल्या आणि त्या कामगारांमध्ये परप्रांतीयांची भरणी जास्त होती। मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई मिळवली आपण, पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय? सगळं हद्दपार व्हायला लागला, हद्दपार व्हायला लागला। मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला। नोकरी मिळत नाही, कोणी दारात उभं करत नाही। आणि एका गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेन, स्थानिक लोकाधिकार समिती जिचं ती शिवजयंतीची मिरवणूक निघते आणि तोच तो परिसर मी गेल्यानंतर बघत असतो। दुतर्फा सगळी बिल्डिंग भरलेले असतात, कोण खिडकीतून डोकावत असतं, कोण गच्चीतून असतं, कोण पॅराफिटवर उभं असतं। सगळे आतली लोक बाहेर कौतुकाने बघत असतात आणि माझ्या मनात तोच विचार येतो की अरे हाच तो विभाग होता, इकडे मराठी माणसाला एंट्री नव्हती। मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि आता खिडक्यातून तो बघतोय की माझा शिवसैनिक कसा तिथून गर्जना देत चाललेला आहे। ही मार्मिकची ताकद, ही शिवसेनेची ताकद। आणि ह्या याद्या जेव्हा समोर यायला लागल्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये, मराठी माणसांचा पत्ताच नाही, म्हणजे कुठे कनेक्शनच नाही, तर नाव कसं येणार? आणि मग करता 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 ते याद्या प्रकाशित व्हायला लागल्या। वाचा आणि थंड बसा, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि मग सगळी लोक जमा व्हायला लागली। एक दिवस मग माझ्या आजोबांनी, बाळासाहेबांनी विचारलं, अरे हे सगळं करतोयस तू, लोक एवढी येत आहेत, काय पुढे काय करायचं ठरवलेस की नाही? काय संघटना वगैरे काढायचा विचार आहे की नाही? तर बाळासाहेब म्हणाले, हो तसा विचार चाललाय। नाव काय ठरवलंस? त्याला आता विचार चालू आहे। आणि पटकन आजोबांनी सांगितलं, शिवसेना। शिवसेना झालं। काय वार मुहूर्त वगैरे काय बघितला नाही। सहदेव नाईक म्हणून तेव्हा ते सहकारी होते, नारळ आणला, फोडला, शिवाजी महाराज की जय, आणि शिवसेना सुरू झाली। हे सगळं तुम्हाला का परत सांगतोय की मास्कर साहेब तुम्ही आता जे सांगितलं की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा, आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा। असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, नाही होऊ शकतं। म्हणजे असं होतं की हल्ली ते काय डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आलेला आहे। मग एखादं हॉटेल बुक करतात, आता ही कल्पना बाहेर सांगू नका। हॉटेल बुक करतात म्हणजे सगळ्या 100% खोल्या बुक करून टाकतात, सगळं हॉल बुक, सगळे बुक, टॉयलेट बुक, हे बुक ते बुक, सगळं बुक। तरी कोणी क्लेम केला की 100% खोल्या माझ्या नावावर आहेत, ह्या आजपासून या हॉटेलचा मालक मी। ही अशी सगळी लाचारी सुरू झालेली आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते। स्वतः शिवसेना प्रमुख माझे काका हे त्यावेळेला सुद्धा अगदी नावाने नसले तरी आज आचार्य अत्रेंचा सुद्धा जन्मदिन आहे। मग मराठा असेल, नवयुग असेल, त्यांच्या त्या प्रकाशनातून व्यंगचित्र काढायचे मावळा नावाने। मग हा अन्याय समोर चालू असताना स्वस्त कोण बसू शकेल का? मग सगळे एकत्र झालं।